Yes, good morning to all. चेक करा आवाज क्लियर आहे माझा आवाज आहे का क्लियर Yes, good morning to all once again. Okay, please mention in the chat box. येतोय आवाज तुम्हाला क्लियर आहे व्हिडिओ क्लियर आहे का ऑडिओ व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लियर आहेत का So, okay, we will start the session for the 11th part. Right. Last time काही चॅप्टर्स मी तुम्हाला M1 थ्रू सांगितले होते काही चॅप्टर्स थ्रू तुम्हाला M2 थ्रू सांगितले होते का आणि कशासाठी लर्निंग दॅट इज द प्रोसेस अगेन ओके सो ही जी काही मॅथमॅटिक्स आहे ते सर्व काय आहे शेवटी ऍप्लिकेशन ओरिएंटेड मॅथमॅटिक्स आहे त्याच्यामुळं प्रॅक्टिस आणि पुढे येणारे फॉर्म्स याची तुम्हाला रेडी राहायचं आहे ओके एक्झाम कधी होतील काय होतील कुठलं फॉर्मेशन असतं कुठलं स्वरूप असतं एक्झाम साठी ओके त्याबद्दल आपण थोडंसं बोलू अँड वी विल स्टार्ट विथ द ऍक्च्युअल पार्ट ऑफ द 11th चा ऍक्च्युअल पार्ट स्टार्ट करणार आहे तुम्ही म्हणाल सर एवढं लवकर येस एवढं लवकर कारण काय होतं की मॅथ्स मध्ये किती चॅप्टर्स आहेत याचं इव्हॅल्युएशन झालंय किती चॅप्टर्स आहेत बोला पटकन किती चॅप्टर्स आहेत मॅथ्स मध्ये टोटल किती चॅप्टर्स आहेत किती चॅप्टर्स आहेत तुम्हाला किती चॅप्टर्स आहेत किती चॅप्टर्स आहेत झालं ना लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं ना तुम्हाला किती चॅप्टर आहेत आशुतोष रॉंग यस निहारिका करेक्ट यस किती चॅप्टर्स आहेत लिहिलं का तुम्ही काय सांगितलं होतं लास्ट तुम्ही गाईडलाईन व्यवस्थित फॉलो करा गाईडलाईन जर व्यवस्थित फॉलो नाही केली तर ट्रबल तुमचा आहे कारण टाइम खूप जातो अदरवाईज त्याच्यामध्ये ते गमवू नका हे मी बऱ्याच माझ्या लेक्चर्स मध्ये सांगतोय तुम्हाला का किती डेज आहेत काउंट केलं तर किती डेज आहेत खरंच आता तुम्ही मे मंथ्स म्हणता मे मंथ्स ऑलरेडी 15 डेज गॉन राईट 11th पार्ट साठी आपण कन्सिडर करतोय 11th मे मंथ्स जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दिस इज द एंड ऑफ युअर 11th सर अजून चालू पण नाही केलं तुम्ही एंड पण केलं त्याचा सर चालू तर करा व्यवस्थित ते सर तुम्ही चालू पण नाही केलं एंड पण केलं लगेच त्याचा तसं नाहीये यू डिडंट गेट द टाइम फर्दर पुढे टाइम तुम्हाला मिळेल का नाही मिळेल याची तुम्हाला पार्ट सांगतात ओके इथे तुमची चालू झाली 12th हे अकॅडमिक इयर आहे 2021 now the next academic year 2022 and your exams in 2023 हा आता बरं वाटलं सर हे कसं चाललं सर आता एकदम व्यवस्थित 2023 ला आमच्या एक्झाम्स आहेत हो 2023 ला 21 गेलं ना राजांना पण तुमच्या हातातून 21 ऑलमोस्ट गेलं सर काय तुमच्या हातातून हे माइंड करा की 21 आपल्या हातात किती आहे 22 आपल्या हातात किती आहे आणि 23 ला कधी एक्झाम्स असू शकते दॅट इज द पॉसिबिलिटी ती पॉसिबिलिटी आपल्याला एक्सप्रेस करायची याच्या बाबतीत ओके काय झालं इथं 12th मध्ये आलात तुम्ही झालं ना डिसेंबर कंप्लीट 12th मध्ये आला 12th मध्ये इथून चालू केलं जानेवारी फेब मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सर 12 months ओके सर इट्स क्वाइट लॉंग सर इट्स क्वाइट लॉंग कोणी म्हणेल क्वाइट लॉंग आहे सर बरोबर आहे 12 months मिळतील आम्हाला नक्कीच मिळणार इथे किती मंथ्स आहेत काउंट करा 1 2 3 हा गेलाच 15 डेज ह्याला काही काउंट करत नाही आता कारण चांगलं जनरल इंट्रोडक्शन आणि त्याच्यातच चाललेत आपले डेज 1 2 3 4 5 6 7 months 1 2 3 4 5 6 7 months ओके 7 months इथं 12 months एक्झाम सर काय लिहिलं तुम्ही लगेच एक्झाम आता तर आम्ही एंटर केलंय सर आणि तुम्ही डायरेक्ट एक्झाम लिहिली यस जेई एक्झाम इन जॅन इथे चालू होते जेई फर्स्ट अटेम्प्टला रेडी राहावं लागतं तुम्हाला डिसेंबर मंथ मध्ये 2022 ला तुम्हाला रेडी राहावं लागतं 2023 च्या एक्झाम साठी इथे तुमची जेईची एक्झाम आहे तुम्हाला रेडी राहायचंय you must be ready for this examination for that need to be think
नाव आतापासूनच तुम्हाला 3 करावं लागेल. फर्स्ट अटेम्प्ट ऑफ जेई इन जॅन, फर्स्ट अटेम्प्ट ऑफ जेई इन द जॅन ऑर फेब, जॅन किंवा फेब मध्ये असतं. ओके, साधारण एप्रिल मध्ये वॅक्सिनेशनचं सर्वांचं झालं तर कदाचित तो पिरियड आपण कन्सिडर करू. एप्रिल मध्ये साधारण सेकंड अटेम्प्ट येतो जेडब्ल्यूचा, सेकंड अटेम्प्ट ऑफ जेडब्ल्यू, सेकंड अटेम्प्ट. याच काळामध्ये तुमची मार्च टू एप्रिल मध्ये बोर्ड होते. मार्च टू एप्रिल याच काळामध्ये तुम्हाला जेडब्ल्यू सेकंड अटेम्प्ट पण असतो आणि बोर्ड एक्झाम असतात. बोर्ड एक्झाम ओके फॉर 12 2023 मध्ये आहेत सध्या. 2023 मध्ये आहे एक्झाम. कुठली? बोर्ड एक्झाम सांगतात. ओके, त्यानंतर सर काय तुम्ही शिकवत काही नाहीये आणि डायरेक्ट एक्झामची भीती दाखवताय आम्हाला. भीती नाहीये, वी मस्ट बी क्लिअर आईज ऑफ आवर पिक्चर्स. काय करायचं याचा गोल जर माहित नसेल तर ऍटलीस्ट आपलं पुढचं विजन क्लिअर पाहिजे. आपल्याकडे टाइम किती आहे, कसा तो स्पेंड करणार आणि कसं त्याला अचीव्ह करणार, दॅट इज द थिंग्स. ह्या थिंग्स तुमच्या माइंड मध्ये क्लिअर पाहिजे. ओके, त्यानंतर इथं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, साधारण एप्रिल मंथ मध्ये किंवा मे मंथ मध्ये सीईटी असते. MHT सीईटी, महाराष्ट्र हेल्थ टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट. महाराष्ट्र हेल्थ टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट. सांगा रे किती मार्कांची असते? MHT सीईटी किती मार्कांची असते? यस, किती मार्कांची असते? MHT सीईटी किती मार्कांची असते? यस वराली, व्हेरी गुड. अजून आर्या ओके, रिशिता ओके. काही जणांचा आन्सर 200 आले, काही जणांचा आन्सर 300 आले. ओके, यस करेक्ट, बरोबर आहे. 200 का आणि 300 का? यस, डिपेंड्स अपॉन द ग्रुप्स. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. 50 क्वेश्चंस, 1 marks each, 50 marks. 54 questions of chemistry, 1 marks each, 50. Maths मध्ये 50 questions, 2 marks each, 100 marks. So this is 200 score. This is 200. हा तुमच्यासाठी 200 मार्क्स साठी झालं. ओके, त्यानंतर PCB, फिजिक्स 50, केमिस्ट्री 50, बायो 100 क्वेश्चन 100 मार्क्स. This is again 200 marks. Separate paper असतो. There are 2 bifurcations. Physics, chemistry, maths 200 marks. Physics, chemistry, bio 200 marks. Physics, chemistryचं वेटेज, फिजिक्स केमिस्ट्रीचं वेटेज 50-50, 50-50. मॅथ्स 50 क्वेश्चन 2 मार्क्स इच. बायो, फिजिक्स, केमिस्ट्री 100 आणि बायो 100 मार्क्सचा असेल तुम्हाला. बायो 100 मार्क्सचा असेल या ठिकाणी तुम्हाला. ओके, त्यामुळं पेपर तुम्ही काउंट केला तो बरोबर आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आपण कॉमन पकडू दोन्हीसाठी, पण पेपर वेगवेगळा असतो. इथं फक्त बायो राहिलं शिल्लक. बायो 100 क्वेश्चन्स, 1 मार्क्स इच, 100 मार्क्स. 200 म्हणलं तरी चालेल, 300 म्हणलं तरी चालेल, तुमच्या सुटेबिलिटी नुसार आहे. पीसीएम आहे का पीसीबी तो माइंड करतो. पीसीएम आहे का पीसीबी तो माइंड करावं लागतं. Okay, wait for 1 minute. एक मिनिट, एकच मिनिट. ब्लर दिसतंय राईट? दिसतंय व्यवस्थित का ब्लर दिसतंय? ब्लर दिसतंय आय थिंक. Just wait, I am focusing that properly. Clear है? Shutosh, okay?
क्लिअर दिसतं का? पण हे क्लिअर आहे का प्रत्येकाला? प्रत्येकाला क्लिअर आहे? इज इट ओके टू ऑल? टू ऑल? शीश ओके, आर्या ओके, स्वराली ओके. बाकीच्यांना दिसत नाहीये का? बाकीच्यांना दिसतं का नाही दिसतं? तिथं 3 डॉट असतात, तिथं क्लिक केलं तुम्ही की तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचं जे काय आन्सर आहे येस नो तिथं मेन्शन करू शकता. तर मेन्शन करू शकता, चेक करा. तर मेन्शन करू शकता. क्लिअर आहे ना? ओके. देन आय डिड नॉट टू बी डन एनिथिंग, डू एनिथिंग. ओके. या ठिकाणी जॅनफेब हे सगळे एक्झाम सेशन चालू झाले. काय पाहिजे? वी शुड बी रेडी इन द डिसेंबर पार्ट ऑफ 2022. इथं हॅपी न्यू इयर झालं की आपलं हॅपी न्यू इयर होणार आहे. ऑड इयर आहे, ऑड इयर आहे, इव्हन इयर आहे, ऑड इयर आहे. मला नाही माहिती तुमचा लक कुठे आहे, इव्हन मध्ये का ऑड मध्ये. लक वीक काही नसतं रजन, लक वीक काही नसतं. सुरुवात इथून ज्याची राईट आहे, इथून ज्याची राईट आहे, मग इयर कुठलं आहे ते काही माइंड करत नसतं. ते काही माइंड करत नसतं. मी तुम्हाला खरं सांगतो. काय पाहिजे? सुरुवात इथून राईट पाहिजे, एंड बरोबर होणार, एंड बरोबर होणार आणि एंड इथं पाहिजे. सिलेबसची सुरुवात इथं, एंड इथं. किती मंथ्स काउंट झाले आपले? किती मंथ्स काउंट झाले? इथं 8 मंथ्स, मे सहित ग्रेड धरला तर 8 मंथ्स. ओके. इथं 12, 12वीला तुम्ही राईट. ज्यावेळेस 12वीला येणार तुम्ही, सॉरी तुमचे 12 वाजायला नको त्या ठिकाणी. माइंड करा, एक डेज एवढेच डेज मिळतात याच्यामध्ये, हेच डेज मिळतात. 11वी रिवाइज करायचंय, बोर्डाच्या एक्झाम साठी तयारी राहावी लागते. कुठली एक्झामची तयारी करणार आहे त्याच्यावरती पण ते डिपेंडेंट राहील. कुणाचं नाटं असतं, ओके, कुणाला अदर टाइप्स ऑफ एक्झाम द्यायची असेल, एनडीए आहे, अदर एक्झाम्स जरी म्हटलं तरी मार्च आणि एप्रिल आणि मे सहसा तुम्हाला याच्या पुढे जाणार नाही. कारण त्याचं रिझन असं असतं, मे पर्यंत सगळ्या एक्झाम कंडक्ट कराव्या लागतात. जून, जुलै, ऑगस्ट, जून आणि जुलै महिन्यामध्ये रिझल्ट सगळे डिक्लेअर करून पुढचं अकॅडमिक इयर चालू करावं लागतं. त्यामुळे हे मार्जिन पकडू आपण. लास्ट म्हणजे मेच्या पुढे जाणं शक्य नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, आता जे घडतंय ते तुम्हालाही माहिती आहे. विदाऊट एक्झाम चालले पुढे, एक्झाम विदाऊट एक्झाम चालले पुढे. पण तसं खरंच कठीण आहे. दरवर्षी तसं होणं एवढं पॉसिबिलिटी नाहीये. मध्ये एक इयर आहे, हा मे मंथ आहे तुमच्यासाठी, जो की एक्सपेरिमेंट बनणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही फायनल आहे. मला नाही वाटत अशी काही गडबड काही होईल आता इथून पुढे तरी. 2023 ला काही गडबड होणार नाही अशी पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त आहे. 20 ला एक सुरुवात झाली, 20 ला तसं मागं पुढे झालेलं आहे, 21 ला एक मागं पुढे आता चालूच आहे. काय डिसिजन्स वगैरे येतील त्याच्या प्रमाणात ते राहील. त्यानंतर 22 ला आपण चेक करू शकतो काय झालं काय नाही. पण मला नाही वाटत 23 ला फारसं चेंज होईल. असा माइंडसेट ठेवा की एप्रिल आणि मे मंथ्स हे सगळा एक्झामचाच पिरियड आहे. हा सगळा एक्झामचा पिरियड आहे. फार तर इथं रिव्हिजनला टाइम मिळू शकतो. दिस इज द राईट टाइम फॉर द रिव्हिजन. हा सगळा टाइम जो आहे, यू हॅव टू बी डेडिकेटेड फॉर द रिव्हिजन. You have to be dedicated it for the revision. सगळा टाइम तुम्हाला रिव्हिजन साठी डेडिकेट ठेवावा लागणार. कारण हा 10वी सारखा सिलेबस नाहीये. तुम्हाला आता आम्ही जसं जसं सांगायला लागलो त्यावेळेस तुम्हाला समजेल याची डेप्थ काय पकडतोय सिलेबस काय डेप्थ पकडतो. वन टाइम लर्निंग पाहिजे, लॉंग टर्म रिमेंबरिंग ही जर कॅपॅसिटी तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कुठलीही एक्झाम इझिली देऊ शकता, कुठलीही एक्झाम देऊ शकता. इथं सीईटी बाबतीत सांगितलं जसं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि तसंच बायो 100 मार्क्स राईट. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स टोटल 200 आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो 200 परत एकदा. फिजिक्स, केमिस्ट्री दोन्हीकडे कॉमन असेल. ओके. त्यानंतर जेडब्ल्यू सांगा रे, जेडब्ल्यू किती मार्कांचे असतं? किती क्वेश्चन्स फिजिक्स मधून, किती क्वेश्चन्स केमिस्ट्री मधून, किती क्वेश्चन्स मॅथ्स मधून, आणि जेडब्ल्यू किती मार्कांचं असतं? बोला पटकन. 300. वीरेंद्र का? वीरेंद्र ओके. कोण सांगतं किती मार्कांचं असतं जेडब्ल्यू? आशुतोष ओके. 360. अरे जमाना झाला तो 360चा. 720 मार्कांचं जेडब्ल्यू असतं. श्रद्धा काय झालंय आपल्याला? काय झालं? ओके. रिशिता बरोबर आहे. चला आपण कुठेतरी अलर्ट आहे त्याच्याविषयी. ज्यांचा अलर्टनेस नाही आहे त्यांच्यासाठी स्पेशली तुमचे काही फ्रेंड्स आत्ताच जस्ट ज्यांनी स्टार्ट केलंय त्यांच्यासाठी स्पेशली की सर हा काय प्रकार आहे. यस, काय प्रकार नाही आहे. ज्यांना 8वी पासून माहिती आहे त्यांच्यासाठी 8th, 9th, 10th पासून ते सुरुवात करतात जनरली.
JEE सारखी एक्झाम म्हणलं की नॅशनलाइज एक्झाम असते. नॅशनलाइज एक्झाम आहे, ही स्टेट लेवल आहे, ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे, नॅशनल लेवलची एक्झाम आहे. ही एक्झाम फेस करताना एका विशिष्ट पद्धतीने अभ्यास पाहिजे. आपल्याला येतं ही वेगळी गोष्ट आहे, आपल्याला येत असताना त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन, त्याच्यावरती काय पाहिजे, इम्प्लिमेंटेशन स्ट्रॉंग पाहिजे. आपलं ज्याचं इम्प्लिमेंटेशन स्ट्रॉंग असू शकतं तो काय करू शकतो, स्कोअर इझिली आणू शकतो. प्रत्येकाचा स्कोअर येत नाही, त्याचं कारण कसं आहे, त्याला 10वी सारखी रिपीट मेथड वापरली तर होणार नाहीये. स्कोअर तसा येत नसतो, स्कोअर तसा येत नाही. यू हॅव टू बी फोकस राहावं लागतं त्याच्यासाठी. आणि एक तर डायरेक्शन तुम्ही ठरवा, नाही तर डायरेक्शन आम्ही देतो. मला माहिती आहे अजून बऱ्याच जणांनी विचार नाही केला, चला चालतं सर नंतर करू आपण, दिवाळी नंतर चालू करू 12वीचा अभ्यास 11वीचा अभ्यास. दिवाळी जर काढली तुम्ही, ही दिवाळी तो ही दिवाळी, मी तुम्हाला सांगतो तुमचं दिवाळ वाजेल नंतर, तुमचं दिवाळ काढेल नंतर. प्रत्येक मुलाबाबतीत, पुणेकरांबाबतीत हीच गोष्ट घडते. हे एकदम रिलॅक्स असतात. 10वी काढली, खूप अभ्यास केला, आता रिलॅक्स राहायचं बास. इथं सगळ्यात मोठी चूक घडते, इथं सगळ्यात मोठी चूक घडते. आज काय म्हणतो आम्ही, प्री अलर्ट स्टुडंट्स म्हणून तुम्ही काउंट करतो आम्ही. हे स्टुडंट काय होतात, काय करतात एक्झॅक्टली, काय करतात, फर्बिश करतात स्वतःला. जिथं आपली अडचण आहे, जिथं आपण अडचणीत आहे, ती गोष्ट काय करता तुम्ही स्वतःमध्ये इम्प्लिमेंट व्यवस्थितपणे करता. एक चान्स मिळतो तुम्हाला स्वतःला एक चान्स मिळतो की स्वतःहून जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते भरून काढण्याचा चान्स मिळतो. कारण प्रत्येकाला इथं रेडी राहायचं आहे. आता इथं कुठलीही एक्झाम असू द्या, आता मात्र रेडी राहणं गरजेचं आहे. जिथं इथं रेडी राहू शकत नसाल तर खूप ट्रबल्स आहेत. जस्ट एक्झाम द्यायचे म्हणून देतात, पुणे करतात. जस्ट एक्झाम द्यायचे, सगळ्यांचे फॉर्म भरतात, JEE भरतात, बोर्ड भरतात. इथं नाव लिहायचंच राहिलं माझं. मेन इज द नीट. JEE बद्दल सांगतो. आणि नीट फुल फॉर्म भरतात, रात्रंदिवस फॉर्म भरणं चालू असतं. एक NDA एक असतं, करत काहीच नाही, पण करत काहीच नाही, एकदम निवांत असतात. आता तर 10वी झाली सर, जगू पण देणार नाही का आम्हाला. जगणं आणि ही पॉसिबिलिटी मी तुम्हाला सांगितली, तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवायचंय तुम्हाला कसं जायचंय, काय व्हावं लागतं, फोकस राहावं लागतं. याला डायरेक्शन तुम्ही स्वतः जज करा. अदरवाइज कीप अंडर द गायडन्स ऑफ टीचर्स. प्रत्येक टीचरच्या अंडर द गायडन्स राहा. कारण हे सब्जेक्ट विशिष्ट आहेत. या प्रत्येक सब्जेक्टचं स्वतःच एक वैशिष्ट्य आहे आणि महत्व सुद्धा. विशिष्ट एक महत्व आहे प्रत्येक सब्जेक्टचं, आणि ते तुम्हाला फोकस करायचं व्यवस्थितपणे. याच्यामध्ये परत एकदा सांगतो, आपल्याला किती येतं याला फार महत्व आहे. तुम्ही किती वाचता दिवसभर याला काहीही महत्व नाही. काय पाहिजे, आपल्याला जी गोष्ट झालेली आहे ती आपल्याला आलं पाहिजे, एक्सप्रेस करता आलं पाहिजे, कधीही इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. दॅट इज द सायन्स. याला सायन्स म्हणायचं. सायन्स असं नाही की रट्टा मारायचं, तिकडं इकडं लिहायचं, तसं चालत नाही, चालतच नाही तसं. तुम्ही म्हणाल हे पाठांतर करून चालत नाही. सायन्स इज सेल्फ इमॅजिनेशन. तुमचं स्वतःचं इमॅजिनेशन काय आहे त्याच्याविषयी ती गोष्ट तिथं काय होते, एक्सप्रेस करताना तुम्हाला उपयोगाला पडेल. आज म्हणून नाही, 11th 12th म्हणून नाही, ग्रॅज्युएशन तसंच आहे, PG तसंच आहे, PhD तशीच आहे, वेगवेगळ्या फील्ड्स त्याच्या डायव्हर्टिंग फॉर्म्स तसंच आहे. काय ग्रो करायचंय, माइंडसेट ग्रो करायचं. माइंडसेट ग्रो करायचं, इथली भीती काढून टाकायची पहिल्यांदा. ही जी भीती आहे ना, ती भीती पहिल्यांदा काढून टाकायची. तुमच्याकडे येतं, तुम्हाला येतं, बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे आहेत. फक्त काय होतं, जसं आपण म्हणतो ना, आपल्या पौराणिक कथा आपल्याला बऱ्याचशा हेल्प करतात. माहित नाही खऱ्या होत्या का खोट्या होत्या, कोणी बघितलेलं नाहीये. आणि काय लिहिलं, ज्याला जसं वाटलं तसं त्यांनी काय केलं, पौराणिक कथा लिहून काढल्या, त्याला मान्यता मिळाली, बऱ्याच गोष्टी झाल्या. काही पुरातत्व गोष्टींमध्ये पाहिल्यानंतर काही गोष्टी सापडल्या, बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, हनुमान होता, राईट, लहानपणीच एवढी शक्ती होती, डायरेक्ट सूर्याला कॅच करायला गेला होता. त्याची शक्ती काय घेतली, काढून घेतली. तसं समजा स्वतःला की आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये एक विशिष्ट प्रकारची एनर्जी आहे तुमच्यामध्ये, एक विशिष्ट प्रकारची शक्ती आहे तुमच्यामध्ये, आणि ती प्रत्येकाला काय करायची आहे, जागृत करायची. कुणी देणार नाहीये. हनुमान हा वेगळा होता. हनुमानाला त्याला समजून सांगितलं की बाबा तुझ्यात ती ताकद आहे, काय समजतं का ही गोष्ट. तर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आम्ही समजून घेतो की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ती एनर्जी आहे. फक्त काय पाहिजे, हनुमानासारखा रामभक्त कोणी नाही, बरोबर आहे ना. छाती चीर फाडके राम राम बसे हे म्हणल्यासारखं काय पाहिजे, तसं आपलं पूर्ण डेडिकेशन याच्यामध्ये पाहिजे. तर तुमच्यातलं काय बाहेर येईल,
त्याच वेळेस तुमच्यातली पूर्ण एनर्जी बाहेर येईल आणि त्यावेळेस खरं शिक्षणातला आनंद तुम्हाला मिळेल की आपण काय शिकतोय काय नाहीये. जस्ट या नोटबुक मधून त्या नोटबुक मध्ये लिहायचं, ती असाइनमेंट कम्प्लीट करायची, या एक्झाम साठी काहीतरी करून जायचं आणि ती एक्झाम द्यायची. नो, नेव्हर नेव्हर. याच्यातून काही साध्य होणार नाहीये तुम्हाला, काही साध्य होणार नाही अशा गोष्टीतून. यू शुड बी फोकस. ओके, काय फोकस करायचंय परत एकदा सांगतो. JEE, एनडीए हा पार्ट डिफरंट आहे. ज्यांना करायचं त्यांनी पर्टिक्युलरली मला व्हिजिट करा. आय विल टेल यू. ऑलमोस्ट 900 मार्क्सचा पेपर असतो. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, 300 प्लस 600. डिफरंट स्टोरी आहे फार, आणि कमी विद्यार्थी याला अप्रोच करतात. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी स्पेशली मीट करायचं. JEE आणि CET कॉमन पार्ट आहे, आणि नीट हा जो स्पेशल एज्युकेशन म्हणतात या सेक्टर्स मधले, हे ज्याला सायन्स घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हा हायर एज्युकेशन पार्ट ओपन करून देतो. हायर एज्युकेशन पार्ट आहे, त्यामुळे याच्यावरती फोकस करतात. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स याच्यावरती फोकस करतात. CET असेल, JEE मध्ये 3 सब्जेक्ट, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. फिजिक्स 25 क्वेश्चन्स, 4 मार्क्स इच. प्रत्येकाला तसंच आहे. फिजिक्स 25 क्वेश्चन्स, 4 मार्क्स इच. केमिस्ट्री सेम, मॅथ्स सेम. ओके, -1 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. -1 याची स्टोरी अशी आहे. -1 ची स्टोरी अशी आहे की सपोज तुम्हाला 10 क्वेश्चन्स दिले, तुम्ही त्यापैकी 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, आणि 2 क्वेश्चन येत नव्हते तुम्हाला. 2 क्वेश्चन येत नव्हते. 10 into 4 40 मार्क्सची एक्झाम होती. 40 मार्क्सची सपोज एक्झाम होती. 8 तुम्ही सॉल्व्ह केले, 8 सॉल्व्ह केले, 2 आले नाही, तुम्ही सोडून दिले ते. JEE नीट असेल, याची स्टोरी अशी आहे, थोडक्यात सांगतो. 10 क्वेश्चन आहेत, 4 मार्क्स इच आहे, 40 मार्क्सची एक्झाम आहे. 8 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले, आणि 2 क्वेश्चन येत नव्हते. रिस्क नको म्हणून, निगेटिव्ह मार्क्सची रिस्क नको म्हणून 2 क्वेश्चन सोडून दिले. 2 क्वेश्चन सोडून दिले. झालं असं की 8 मधून 5 करेक्ट आले, 5 करेक्ट आले, आणि 3 चुकले, 3 रॉंग आले, 3 रॉंग आले. सो टोटल 20 -3 म्हणजे 17 झाले. किती झाले? 17 मार्क्स. 20 - 3 17. एक्सपेक्टेड किती होतं? 32. एक्सपेक्टेड किती होतं? ऑलमोस्ट डबल होतं. 8 पैकी 8 बरोबर येतील असं वाटलं होतं. जेवढे अटेम्प्ट केले तेवढे बरोबर येतील असं वाटलं होतं. क्वेश्चन होते 10, 4 मार्क्स इच, 40 मार्क्सची एक्झाम होती. पडले किती? 17. पडले किती? 17. दॅट इज द ट्रू फॅक्ट ऑफ दिस एक्झामिनेशन्स. या एक्झामिनेशनचं वैशिष्ट्य वेगळे. या एक्झामिनेशनचं वैशिष्ट्य वेगळे. तुम्ही प्रिडिक्ट नाही करू शकत. यू शुड बी कॉन्फिडंट. तुम्ही कॉन्फिडंट पाहिजेत त्या एक्झाम्स बाबतीत, त्या क्वेश्चन बाबतीत कॉन्फिडन्स पाहिजे. काय सांगतोय परत? 10 क्वेश्चन्स होते, 4 इच मार्क्स, 40 मार्क्सची एक्झाम होती. एखादा स्टुडंट अटेम्प्ट करताना 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट, आणि खुश असतो तो, एकदम खुश असतो. येस, मला 8 क्वेश्चन्स आले, मला 9 क्वेश्चन्स आले, मला 10 म्हण. आणि ज्यावेळेस रिझल्ट येतो ना त्यावेळेस समजतं, अरे हा क्वेश्चन चुकला, हा क्वेश्चन चुकला, हा क्वेश्चन चुकला, हा क्वेश्चन चुकला. काय झालं इथं? काय झालं इथं? 5 क्वेश्चन बरोबर आले, 4 मार्क्स, 20 मार्क्स. मायनस जे चुकले ते कोण काउंट केले? -3, दॅट इज 17. एक्सपेक्टेड होतं 32 मार्क्स. 8 into 4 32 मार्क्स एक्सपेक्टेड होते. झाले अर्धेच त्याचे, झाले ऑलमोस्ट त्याचे अर्धेच. असं घडतं एक्झाम बाबतीत, असं घडतं एक्झाम बाबतीत. काय पाहिजे? यू शुड बी रेडी. यू शुड बी रेडी हिअर. यू शुड बी रेडी हिअर, आणि यू शुड बी प्रॅक्टिसाइज मोर अँड मोर. यू शुड बी प्रॅक्टिसाइज इन दिस पार्ट. या पार्ट मध्ये जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं आहे. स्वतःचे ड्रॉबॅक्स काढा त्याच्यामध्ये. हाच आमचा प्रयत्न आहे की या डेज ऑफ मध्ये जे काही मागच्या चुका झाल्या 8 मध्ये, 9th मध्ये, 10th मध्ये, काही मुलांनी इथून सुरुवात केली आहे, आपण इथून सुरुवात करतोय. आपल्याला किती मार्क्सची एक्झाम आहे आज कळालं, आज कळत आहे आपल्याला. त्यांनी 8th स्टँडर्ड पासून सुरुवात केली. म्हणजे हेच मुलं पुढे गेले पाहिजेत का? असं काही नाहीये. तुम्ही ठरवा, तुम्ही सुद्धा पुढे जाऊ शकता. तुम्ही ठरवा, तुम्ही सुद्धा पुढे जाऊ शकता. वेळ आहे का? येस, यू शुड हॅव टू बी स्टार्ट. ज्यावेळेस पासून माहित झालं त्यावेळेस पासून स्टार्ट झालं तुमचा डे. आता तुम्ही किती कन्वर्ट करता त्याला, डे बाय डे किती कन्वर्ट करता, दॅट इज युअर जस्ट. आणि ती जस्ट पणाला लावावी लागते पूर्णपणे. जस्ट पूर्णपणे पणाला लावावी लागते. म्हणजे काय? नॉलेज. म्हणजे नॉलेज आलंच पाहिजे. 11th काही शिकू, ती गोष्ट आली पाहिजे म्हणजे आली पाहिजे. 12th जे काही शिकू, ती गोष्ट आलं पाहिजे म्हणजे आलं पाहिजे. याला जास्त भर द्यायचं. कुठली थिंग असो, कितीही दिवस झालेले असतील,
तरी सुद्धा ते आपल्याला आलं पाहिजे, याला फार महत्व आहे. सांगा बरं tan 45 ची व्हॅल्यू किती असते? tan of 45 व्हॅल्यू, रेज द हँड. सांगू शकतो सर? सांगू शकते सर? पटापट. tan 45 ची व्हॅल्यू. येस, गुड. tan 45 ची व्हॅल्यू खाडकन आठवली पाहिजे. खाडकन आठवली पाहिजे. टेबल काहीतरी असतो, 0 1 2 3 लिहायचा, मग त्याचा स्क्वेअर करायचा, मग त्याचा रूट घ्यायचा, मग तो येतो. बरोबर आहे का? नाही राजांनो, एवढा वेळ जर तुम्ही दिला तर या एक्झाम कधी क्रॅकडाऊन होणार? एक्झाम कधी क्रॅकडाऊन होणार? नाही होत तसं. व्हेरी गुड आन्सर्स, व्हेरी गुड आन्सर. तुम्ही जर थिंक करत बसलात ना, हे असं आहे, ते तसं आहे, तसं आहे, नो, इट शुड बी ऑन, इट शुड बी ऑन युअर लिप्स. इतकं फास्ट पाहिजे ते, इतकं फास्ट पाहिजे. एक्झाम तशात करा. हे नुसतं लर्निंग नाहीये, हे नुसतं एज्युकेशन नाहीये. इट बिल्ड्स यू, इट बोल्ड्स यू, इट बिल्ड्स यू, इट बोल्ड्स यू. दोन्ही गोष्टी तुमच्यामध्ये तयार करतात. आणि हे ज्याला येतं त्याला काही एक्झामला घाबरायची गरज नाहीये, कुठल्याच एक्झामला घाबरायची गरज नाही. कोणतीही एक्झाम व्यवस्थितपणे तुम्ही देऊ शकता, कुठलीही एक्झाम तुम्ही व्यवस्थितपणे देऊ शकता. थोडासा बिलीव्ह ठेवा. घडायचंय का बिघडायचंय, घडायचंय का बिघडायचंय, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला घडायचंय का बिघडायचंय, ही गोष्ट फेस समोर ठेवायची. आणि काय सांगतोय, एक तर सेल्फ लढा, अंडर द गायडन्स लढा. तुमची मर्जी, ही तुमची मर्जी. एक तर सेल्फ लढा. म्हणून काही मित्र म्हणतात, जाऊ दे ना, अजून कुठे 11वी, आता तर 10वी झाली राजा, थोडा श्वास घेऊ दे, थोडा श्वास तर घेऊ दे, मौज मजा करू, मस्ती करू. ज्यावेळेस चालू होईल 12वी त्यावेळेस बघू. आणि 12वी झाल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की येत काहीच नाही आपल्याला. आता देयर आर 18 चॅप्टर्स इन मॅथमॅटिक्स. बिलीव्ह सगळे बेसिक चॅप्टर्स आहेत, सगळे बेसिक चॅप्टर. एखादा 5th मुलगा जर एबीसीडी येत नसेल तर त्याची हालत काय होते तुम्ही सांगा मला. एखादा 5th स्टँडर्डचा मुलगा, त्याला जर एबीसीडी येत नसेल तर त्याची हालत जशी होते, तसं 11वी मधून मुलगा ज्यावेळेस 12वीला जातो तो म्हणतो मी आता अभ्यास चालू करतो. झालेलं काय असतं, एबीसीडी गायब झालेली असते, येतच नाही. हे फंडामेंटल सगळंच्या सगळं काय झालेलं आहे, मिस आउट झालेलं आहे. हे फंडामेंटल सगळं मिस आउट झालेलं असतं. आणि याचा इम्पॅक्ट काय होतो, तो किती अभ्यास करायला लागतो, सगळं फंडामेंटल काय करून. मॅथ्स मध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही 18 चॅप्टर्स मुलांनी इथून सुरुवात केली, आपण इथून चालू करतोय. हे तर गेलंच आहे ऑलमोस्ट, हे गेलेच जमा आहे ऑलमोस्ट. त्याच्यातले जेवढे काही डेज आहेत तुम्हाला माहिती आहे, जेवढे काही डेज काउंट होतील तेवढे सगळे पूर्णपणे याच्या आतमध्ये तुम्हाला रेडी राहायचं. काढा 11चे चॅप्टर्स किती आहेत, 12चे चॅप्टर्स किती आहेत, कंबाईन पहा. अनसक्सेसफुल स्टोरीज मी तुम्हाला काय सांगतात, अनसक्सेसफुलनेसचा काय रिझन आहे ते मी तुम्हाला सांगतोय. अर्ली स्टार्ट, अर्ली अलर्टनेस, अर्ली फिनिशिंग ऑफ सिलेबस, अर्ली रेडी टू द एक्झाम्स. मग एक्झाम्स कुठली असो भीती नसली पाहिजे. एक्झाम्स काय, इव्हॅल्युएशन प्रोसेस आहे. एक्झाम बर्डन बिलकुल नाही, एक्झाम हे बर्डन नाही. इट शुड बी ऑफ कूल माइंडेड अँड रिलॅक्स फॉर्म. कधी येऊ शकतो, एखाद्या गोष्टीमधला कॉन्फिडन्स कधी येऊ शकतो, जर आपण परफेक्टली रेडी असेल तरच येऊ शकतो. थोडस माइंड करा, फ्रेंडशिप अवेअरनेस ठेवा, असे फ्रेंड्स क्लोज ठेवा की ज्यांचं माइंडसेट मी जसं तुम्हाला आज सांगतोय सगळ्या गोष्टी खाड 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 असं त्याचं माइंडसेट पाहिजे. याला म्हणतात विजनरी. कुठलाही पर्सन असू द्या, त्याच्याकडे 24 तास. खाताना भाजी पोळी जास्तीत जास्त व्हेज नॉन व्हेज खात असेल, त्याच्या व्यतिरिक्त काही खात नाही, मी तुम्हाला सांगतो काही खात नाही. विजनरी म्हणतात त्याला. काय पाहिजे, प्री अलर्ट्स पाहिजेत आपल्याकडे, प्री अलर्ट्स पाहिजेत या गोष्टींसाठी. जागे व्हा, झोपल्याच्या अवस्थेत राहू नका. झोपेचं सोंग करता येतं. एखादा झोपलेला असतं तर उठू शकतो, पण एखादा झोपेचं सोंग घेत असेल तर त्याला उठू शकत नाही. तसं आपल्या विद्यार्थ्यांबाबतीत आहे. आता तर 10वी झाली मम्मी पप्पा, आता तर 10वी झाली माझी, आणि आय शुड बी रिलॅक्स फर्स्ट. आणि तो इतका रिलॅक्स होतो की 12वी त्याची डुबती, अक्षरशः डुबती. का? 11चे फंडामेंटल नाही आले. आज तुम्ही केमिस्ट्री शिकता, अजून तुम्ही सुरुवात नाही केली. सुरुवात केल्यानंतर समजेल प्रत्येक चॅप्टर काय सांगतो, काय डेप्थ घेऊन जात होते, तुम्हाला समजेल थोड्या दिवसांमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही समजताय तसं नाहीये. दीज आर अनसक्सेसफुल स्टोरीज म्हणून आम्ही काउंट करतो. या स्टोरीज आहेत ज्या की अनसक्सेसफुल होण्याचे रिझन्स आम्ही काढलेत त्याच्या मागच्या.
जर सुरुवात व्यवस्थित असेल तर काउंट करतो, सुरुवात 8 स्टँडर्ड पासून करतात. मागचा टाइम तुमचा मी आणू शकत नाही, मागचा गेलेला टाइम आणू शकत नाही, पण इथून पुढचा टाइम तुमचा चांगला व्यवस्थितपणे युटिलाइज करू शकतो. What we can do as a T4, what we can do as a T4 of alertness, 11th and 12th we can focus it properly. तुमचा 11th and 12th चा तरी फोकस आम्ही काय ठेवू, प्रॉपर ठेवू, व्यवस्थितपणे ठेवू. इच अँड एव्हरी डे काउंटिंग मध्ये घेतो आम्ही त्याच्यामध्ये, इच अँड एव्हरी डे काउंटिंग. मग कधी इन्स्पिरेशन लेक्चर्स असतील तुम्हाला, करेक्ट, कधी अभ्यासातून हसत खेळत अभ्यास कसा करायचा, लॉंग टर्म गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या, आणि दॅट इज द गोल. माझं नाही, तुमचा पाहिजे. मी तर एंड करेल, याच्या आधी एंड करण्याचा प्रयत्न करेल. आय विल बी रेडी बिफोर दिस दॅट. यापैकी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच तुम्ही रेडी असाल, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच रेडी असाल. पुढचे जेवढे काही डेज तुम्हाला मिळतील दॅट विल बी फॉर युअर बेनिफिशियल. ते तुमच्या बेनिफिट साठी असतील शेवटी, की तुम्ही किती पेपर सॉल्व्ह करता, कसं करता, तुमचे ड्रॉबॅक्स काय आहेत, सॉल्व्ह करताना आपल्या काय मिस्टेक्स होतात, याच्यासाठी ते डेज ठेवावे लागतात शेवटी, ते डेज ठेवावे लागतात शेवटी. ओके, सो इन दिस फॉर्म वी हॅव टू बी कम्प्लीट द सीईटी असेल, जेडब्ल्यू असेल, नीटचा एक पॅटर्न सांगतो आणि नीटचे मार्क्स तसं बायोचे सरांनी तुम्हाला सांगितलंच असणार आहे. मेजर पार्ट काउंट्स सीईटी साठी जर म्हणाल तर मेजर पार्ट काउंट्स ऍज मॅथमॅटिक्स 100 मार्क्स. म्हणून नुसतं मॅथ्स करायचं असं नसतं, फिजिक्स केमिस्ट्रीकडे तेवढंच लक्ष तुम्हाला द्यावं लागणार आहे. ओके, ऍज अ पार्ट ऑफ नीट once again physics, chemistry and the bio subjects. Okay, bio is divided as botany and zoo, तुम्हाला माहितीच आहे. Physics, how many questions? 45 questions, 4 marks each, 180. Chemistry 45 questions, 4 marks each, 180. Bio 1 45 and bio 2 45. There are 90 questions, 4 marks each, 360 marks. Almost 50% of weightage. CET असेल, नीट असेल, 50% ऑफ वेटेज बायो किंवा मॅथ्स ला जात, बायो और मॅथ्स ला जात. 360 मार्क्स फॉर द बायो, 360 मार्क्स फॉर द फिजिक्स अँड केमिस्ट्री. सो या पार्ट ऑफ थोडंसं अलर्टनेस कदाचित तुम्हाला बरंचसं पुढे घेऊन जाऊ शकतं. ओके, सो दिस इज द रूपरेषा ऑफ 11th, रूपरेषा ऑफ द 12th, रूपरेषा ऑफ द एग्जाम. Three things, तीन माकड़ दाखवा तुम्ही. बुरा मत कहो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो. बरोबर आहे ना? इथे सोडून द्यायच्या त्या थिंग्स, त्या 3 थिंग सोडून द्यायच्या, ह्या 3 थिंग्स इम्प्लिमेंट करायच्या. फर्स्ट थिंग, सेकंड थिंग, थर्ड थिंग. फर्स्ट थिंग बेसिक पार्ट आहे, सोडायचं नाही. बेसिक पार्ट आहे, आलंच पाहिजे. ऍप्लिकेशन पार्ट आहे, इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. आणि इथं तुमचा क्रॉस चेक आहे, इथं घाबरायचं नाही. या 2 गोष्टी जर व्यवस्थित, बेसिक व्यवस्थित येतं सर, 11 परफेक्ट आहे सर, कुठलेही डाऊट, डिफिकल्टीज, कुठलाही बेसिक फंडामेंटल्स घ्या सर, पटकन सांगू शकतो किंवा सांगू शकते सर. हे ऍप्लिकेशन ओरिएंटेड आहे सगळं 12th, याला मला इम्प्लिमेंट करता येतं सर. आय नीड नॉट टू बी वरी अबाउट दिस एक्झामिनेशन, आय नीड नॉट टू बी वरी अबाउट ऑल दिस एक्झामिनेशन, ज्याची सगळी भीती निघून जाते. सुरुवात इथं प्रॉपर पाहिजे. मुलांनी इथं केली आहे, आपण इथं करतोय. 3 वर्षापूर्वी त्यांनी स्टार्ट केलंय. रेस्ट मध्ये त्यांना पण इथंच येऊन थांबायचंय, तुम्हाला पण इथंच येऊन थांबायचंय. डेडलाईन इथे आहे. कदाचित त्यांनी स्लोली ग्रॅज्युअली ग्रो केलंय. कदाचित तुम्हाला हा स्पॅन सगळ्यात महत्वाचा आहे, जो की ग्रो करू शकतो व्यवस्थितपणे. इथले जर त्यांनी 2-2 तास त्यांनी डेडिकेट केले असेल तर कदाचित ते 2 तास आणि आत्ताचे 2 तास तुम्हाला थोडंसं वर्क मात्र जास्त करावं लागेल. and we will be start that work. त्यातल्या त्यात हे 2-3 मंथ्स जे काही मिळतील आपल्याला आता, हे 2 मंथ्स तरी ऍटलीस्ट आपल्याला जे काही मिळतील हे कन्वर्ट करायचं. या 3 इयर्सचा स्टडी या 2 मंथ्स मध्ये कॅचअप करायचं. या 3 मंथ्सचा स्टडी 2 मंथ्स मध्ये जर तुम्ही कॅच केला तर तुम्ही आणि हे एका लेवलला असाल ऑगस्ट मंथच्या एंडिंग पर्यंत. जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट एंडिंग पर्यंत तुम्ही एका लेवलला आलेले असाल. फक्त तुम्हाला ठरवायचंय काय करायचं. ऑगस्ट मध्ये नंतर जर येणारे असतील तर विचार करा, चालू तर भरपूर राहतात. जानेवारी मध्ये नाही, अक्षरशः मी तुम्हाला सांगतो जून जुलै मध्ये इथं येणारे सुद्धा म्हणतो मला नीट करायचं आणि मला जेई करायचंय. तुम्ही सांगा काय होणार आहे त्याचं नीट आणि जेई. म्हणणारे करणारे भरपूर आहेत.
म्हणणारे भरपूर आहेत, पण त्याचं ऍक्च्युअल प्रॉपर इम्प्लिमेंटेशन जे असतं ना ते खूप कमी जणांना माहिती आहे, खूप कमी जणांना माहिती आहे, किंवा त्या पद्धतीनं ते राहतात करतात. ही गोष्ट खूप डिफरंट आहे. इथं पण स्टार्ट करणारे आहेत, त्यांना हे सुद्धा माहित नाही 1 2 3 4 5 6 मंथ्स मध्ये किंवा 5 मंथ्स मध्ये ती गोष्ट करायची असेल तर काय लागतं 12 ते 14 तास डेडिकेशन्सला. तासभर बसू शकत नाही आपण, बिलीव्ह. 1 तास एका ठिकाणी व्यवस्थित बसू शकत नाही, कॉन्सन्ट्रेशनने बसू शकत नाही. तुम्ही माझं लेक्चर ऐकताय, किती डोक्यात विचार आहेत तुमच्या, विचार करा. मी जे सांगतोय त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी विचार तुमच्या डोक्यामध्ये चालू आहेत अजून. दॅट सेन्स नॉट मेक द सेन्स. 12 ते 14 तास कॉन्सन्ट्रेशन साठी ज्याचा होऊ शकतो, कॉन्सन्ट्रेटेड, फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड, अदर काहीच माइंड मध्ये येऊ शकत नाही, असं स्टुडंट कदाचित 3 ते 4 मंथ्स, 5 मंथ्स, 6 मंथ्स मध्ये कदाचित. पण काय पाहिजे? बेसिक पाहिजे. बेसिक पाहिजे हातामध्ये. बेसिक असल्याशिवाय शक्य नाही. काय नडतं? बेसिकच नडतं. मी तुम्हाला म्हणलं ना, एबीसीडी येत नाही, इथं चालू करायचं त्याला. दॅट इज द ट्रबल. समजून घ्या थोडंसं काय सांगायचं, कळकळ काय आहे या फील्ड मध्ये. ही कळकळ काय आहे या फील्ड मधली, ते डिफरंट आहे. तुम्ही प्रॉपरली ग्रो राहणं आणि होणं. तुम्हाला काय स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर घेऊन ठेवू शकता. बुरा मत सुनो, बुरा मत कहो, बुरा मत देखो. बस हे 3 थिंग्स व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. फर्स्ट, इथं तुम्हाला फंडामेंटल क्लिअर करा. इथं ऍप्लिकेशन आणि इथं रेडी राहायचं. इथं रेडी राहायचंय. इथं जर रेडी झालात तुम्ही तर क्रॅकडाउनिंग एवढं अवघड नाही. क्रॅकडाउनिंग एवढं नाही. दिस इज द प्लॅनिंग, ऍक्च्युअली प्री प्लॅन. सीईटीला निगेटिव्ह मार्किंग नसतंय. सो एक सेफर साईड झालं, एक सेफर साईड झाली आपली. जे क्वेश्चन्स येऊ शकतात ते सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करतात मुलं. जे क्वेश्चन्स येत नाहीत त्या बाबतीत लक आजमावून पाहतात. ओके, जय माता दी. पण ते लक काही चालत नाही, कारण कुठलं इयर आहे त्याच्यावर ते डिपेंड असतं. इव्हन इयर आहे, ऑड इयर आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं. बरोबर आहे का? इव्हन आहे, ऑड आहे, कुठला मंथ आहे, कुठला डे आहे, मग कुठली राशी चालते त्या तासांमध्ये, ते सगळं काढावं लागेल त्याच्यासाठी. दॅट इज कॉल्ड एज लक. काढणार ना तसं? नाही. का नाही? कारण सायन्सचे मुलं याला बिलीव्ह करत नाहीत. सायन्सचे मुलं याला बिलीव्ह करतच नाहीत त्या सिस्टीमला. बरोबर आहे ना? मग या दिवशी पर्टिक्युलर एक्झाम आले की मग तू या मकर राशीमध्ये येतोय, मग त्या मकर राशीमध्ये तेवढ्या तासापुरती जर एक्झाम झाली की तुझा लक भारी आहे. असं काही घडत नाही. विल नॉट बिलीव्ह ऑन दिस टाइप ऑफ वर्क्स. ओके, जे काही आहे स्वतःच्या मेहनतीनं असलं पाहिजे. जस्ट M1 मधले काही चॅप्टर्स, M2 मधले काही चॅप्टर्स. M1 मध्ये तुम्हाला अँगल मेजरमेंट, ट्रिगो पार्ट 1, ट्रिगो पार्ट 2, राईट, डिटर्मिनंट मॅट्रिसेस, त्यानंतर स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी. हे 9 चॅप्टर्स आहेत जे की तुम्हाला लिहून दिलेत M1 मध्ये. M2 मध्ये एक न्यू नंबर तुम्हाला शिकायचा, दॅट इज द कॉम्प्लेक्स नंबर. सेकंड चॅप्टर सिक्वेन्स सिरीज, परम्युटेशन कॉम्बिनेशन, मेथड ऑफ इंडक्शन, बायनॉमियल थेरम. 6 चॅप्टर येतो फंक्शन, लिमिट, कंटिन्युटी, डिफरन्सिएशन. एक राहिला या पार्ट ऑफ. ओके, या पद्धतीनं 9 + 9 18 चॅप्टर्स आहेत तुम्हाला, आणि हे सगळे फंडामेंटल चॅप्टर आहेत, त्यामुळे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. सो वी विल स्टार्ट विथ द चॅप्टर M2, mathematics 2. That is the new number they have introduced in the chapter number 1, complex number. नावाप्रमाणेच कॉम्प्लेक्स आहे पण इझी आहे. नावाप्रमाणे कॉम्प्लेक्स जरूर आहे पण इझी आहे. काय इझी आहे सर आणि कसं? काय इझी आहे आणि कसं सर? So what is mean by complex number? Before complex number we have studied already the numbers. कुठले नंबर्स आपण स्टडी केलेला आहे? फर्स्ट नॅचरल नंबर. बरोबर आहे का? नॅचरल नंबरचा स्टडी केलेला आहे आपण, बरोबर आहे? सांगा नॅचरल नंबरची सुरुवात. नॅचरल नंबरची सुरुवात कोण आहे रे? ते झिरो वाला आर्यभट्ट आहे का? झिरो वाला कोण आहे? आर्यभट्ट आहे का? अरे राजांनो, नॅचरल नंबरची सुरुवात 1 ने होते. किती ने होते? 1. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, अप टू इन्फिनिटी. 1 2 3.
त्यानंतर सेकंड वन होल नंबर. होल नंबर. यस. ब्रह्म काय त्याचं नाव? झिरोचा शोध लावणारा कोण? अरे झिरोचा शोध लावणारा कोण? इंडियन. बोला पटकन. कोणी लावला झिरोचा शोध? आर्यभट्ट. ओके, बरोबर आहे का रे? हिस्ट्री काय चुकलं असेल तर सांगा. आर्यभट्ट. ओके, दॅट इज द होल नंबर. स्टार्ट्स फ्रॉम 0. एक एक्स्ट्रा नंबर याच्यात इन्क्लूड झाला. अँड सो ऑन. नेक्स्ट इज व्हॉट? निगेटिव्ह नंबर्स. चायनाने शोधून काढला. कोणी शोधून काढला निगेटिव्ह नंबर? चायनावाला नंबर येतो. दॅट इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, ऑल इंटीजर. Integer number. Okay, it contains middle at 0. दोन नॅचरल नंबरचा डिफरन्स नॅचरल नंबर असतो का? दोन नॅचरल नंबरचा डिफरन्स नॅचरल नंबर असतो का? दोन होल नंबरचा डिफरन्स होल नंबर असतो का? असतो का नसतो? असतो का नसतो? बोला पटकन. येस और नो? दोन नॅचरल नंबरचा डिफरन्स, दोन नॅचरल नंबरचा डिफरन्स नॅचरल नंबर असतो का? यस, असू शकतो, नसू शकतो. इट डिपेंड्स. ज्यावेळेस तुम्ही 2 - 1 घेता 1 आन्सर येतं. इफ यू चेंज द सिक्वेन्स 2 - 1 इट इज -1. करेक्ट? सो तो जर हायर नंबर मायनस स्मॉलेस्ट नंबर जर डिफरन्स घेतला तर आहे, अदरवाइज नाही आहे. त्यामुळेच हा -1 -2 -3 इंटीजर फॉर्म्स म्हणून आला. सांगा नेक्स्ट नंबर. नेक्स्ट इज इंटीजर नंतर रॅशनल फॉर्म p/q. करेक्ट? रॅशनल नंबर्स. The new numbers came into the picture, that is rational numbers. p/q फॉर्म. जास्त काही लिहित नाही आता. p/q. रॅशनल नंबर हे पण आहेत, हे पण आहेत, हे पण आहेत. रॅशनल नंबर कंटेन इंटीजर also, whole number and natural number also. Natural number also. Rational. त्यानंतर काय आले मध्येच? irrational. Rational, irrational combinedly called. Rational, irrational combinedly called. कारण या रॅशनल नंबर मध्ये नॅचरल आला, होल आला, इंटीजर आलाच. राईट? रॅशनल आणि इरेशनल. इरेशनल बाबतीत काय एक्झाम्पल? रॅशनल बाबतीत रॅशनल आणि इरेशनल. इरेशनल बाबतीत √2, √3, pi form, 22/7. Correct? These type of numbers will contain in the rational number form. And rational and irrational combinedly called real number. Real number. बरोबर आहे का? This is the story. Up till now we have seen there is another after the break, means after the 10th break we have the next number, that is a complex number. How it comes into the picture, that we should have to see. हे झालेला पार्ट आहे आतापर्यंत. लिहून घ्यायचा आहे, सध्या स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. पण रोजच्या रोज एक व्यवस्थित मला आता फ्रेशली नोटबुक पाहिजे. त्या नोटबुक मध्ये काय करा, मॅथ्स 1 ला एक सेपरेट नोटबुक करा, मॅथ्स 2 ला एक सेपरेट नोटबुक करा. जमलंच तुम्हाला तर चॅप्टर वाईज सध्या एकच नोटबुक घेऊन ठेवा. माझी एक नोटबुक घ्या, एकच चॅप्टर त्याच्यामध्ये लिहायचा आहे. त्याच्यामध्येच एमसीक्यू, त्याच्यामध्ये समरी, सगळ्या गोष्टी. एका चॅप्टरला एक नोटबुक. सगळ्या नोटबुक आताच घेऊन नाही ठेवायच्या. पण आता हार्डली मॅथ्स साठी 2 नोटबुक घेऊन ठेवा. एक M1 आणि एक M2. फिजिक्स P1 P2, बायो 1 बायो 2, केमिस्ट्री 1 केमिस्ट्री 2. बस एक नोटबुक प्रत्येक विषयाला ठेवा. 2 सॉरी, M1 M2. M1 चालू केलास तर मी असली पाहिजे नोटबुक, किंवा सध्या तरी एक नोटबुक असली तरी चालेल. एक नोटबुक सफिशियंट आहे. व्यवस्थित एका नोटबुक मध्ये चालू ठेवा. आता मी सांगेल पुढे तुम्हाला. सध्या तरी एक नोटबुक सफिशियंट आहे आपल्याला. ओके, झालं नंबर हिस्ट्री. नाव दिस रियल नंबर. आता आपण हा हायेस्ट सेट म्हणून घेतो. रियल नंबर हायेस्ट सेट म्हणून आपण घेतो. करेक्ट? या बाबतीत नंबर हिस्ट्री बाबतीत नंबर बाबतीत सांगितलं जातं, नंबर बाबतीत 2 पार्ट्स. नंबर बाबतीत 2 पार्ट. आता आपण पाहिला तो रियल पर्यंतचा, आणि नेक्स्ट नंबर जो पाहायचा आहे दॅट इज कॉम्प्लेक्स. हा झाला रियल, हा झाला कॉम्प्लेक्स.
सर हे कॉम्प्लेक्स काय लावलं सर, पटकन सांगा सर काय जे असेल ते. कॉम्प्लेक्स नंबर बाबतीत असं सांगितलं जातं की रूट ऑफ, एक क्वेश्चन दिला होता -4, रूट ऑफ -4 हा डायरेक्ट कॉम्प्लेक्स नंबर नाहीये, पण ह्याच्या बाबतीत तुम्हाला आधी इमॅजिनरी पार्ट चेक करावा लागतो. सो रूट ऑफ -4 वी हॅव ऑलरेडी नोन रूट ऑफ 4 इज +or-2, +or-2 हे आपल्याला माहिती आहे. रूट ऑफ 4 इज +or-2, करेक्ट. रूट ऑफ -4 हाऊ टू राइट, -4 वेगळा करा, -1 वेगळा करा. रूट ऑफ 4 वेगळा लिहा, रूट ऑफ -1 वेगळा लिहा. ओके, याला मी तुम्हाला सांगितलं होतं ही करणी आहे, करणी. याला मराठीत काय म्हणतात, करणी. इंग्लिश मध्ये स्क्वेअर रूट ऑफ द नंबर्स वी विल सी. ओके, या ठिकाणी हा 4 चा रूट +or-2 माहिती आहे आपल्याला. रूट ऑफ -1, दिस इज द बिगेस्ट चॅलेंज फॉर द मॅथमॅटिशियन and they have introduced this as the iota. This has introduced as the iota and it's named famously as and denoted by the I. Iota म्हणून तो पुढे फेमस झाला, that is I form. Okay, next thing, हा नंबर जसा कन्वर्ट झाला तसं मला एक एक्झाम्पल सांगा आणि आन्सर सांगा. रूट ऑफ -25 किती, रूट ऑफ -25 किती. ज्यांच्याकडे टेक्स्टबुक असेल त्यांनी मॅथमॅटिक्स 2 चं बुक्स घ्या, ऑनलाईन आहे. ई लायब्ररी म्हणून आहे, ई बालभारती लायब्ररी आहे, त्याच्यावरून तुम्ही बुक्स डाउनलोड करू शकता. ओके, यस. प्लस और मायनस किती इक्वल टू +or- किती 5 किती. कसं लिहिणार याला, हाऊ टू राईट दिस, सॉरी हाऊ टू राईट. 25 वेगळा करा, -1 वेगळा, रूट ऑफ 25 वेगळा, रूट ऑफ -1 वेगळा, रूट ऑफ 25 +or-5, root of -1, that is RU, correct. This is called as imaginary number. हे दोन्ही कुठले नंबर आहेत, इमॅजिनरी. हा आय सोबत आहे त्यांच्या, करेक्ट. हा आय सोबत नसणं म्हणजे रियल नंबर. हा आय सोबत आला, इमॅजिनरी झाला. याचा अर्थ काय होतो, याचा रिव्हर्स अर्थ घ्यायचा असेल तर 2 चा स्क्वेअर 4 आणि आय चा स्क्वेअर. तुम्ही आय इक्वल टू रूट ऑफ -1 टाका. आय इक्वल टू रूट ऑफ किती, -1. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. आय इक्वल टू किती टाका, रूट ऑफ -1, करेक्ट. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड घ्या. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येते, -1. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1. तसं इथं सांगतोय तुम्हाला, प्लस घ्या, मायनस घ्या, +or-2 आणि आय त्याचा स्क्वेअर. +-2 चा स्क्वेअर 4, आय स्क्वेअर आला, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू आय स्क्वेअर इज -1, करेक्ट. आणि त्याचा आपल्याला रूट घ्यायचा असतो. रूट फॉर्म लिहायचा आपल्याला. स्क्वेअर घेऊन रूट केला, स्क्वेअर घेऊन जर रूट केला तर दिस मस्ट बी -4. काय मिळतो इथं, -4 मिळतो त्या ठिकाणी. सो विचार करा व्यवस्थितपणे. हा जो नंबर आहे तो रूट ऑफ निगेटिव्ह नंबर्सची थिंकिंग आहे. रूट ऑफ कुठल्या नंबर्स, निगेटिव्ह नंबर्सची. सो स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह रियल नंबर. स्क्वेअर रूट ऑफ रियल नंबर माहिती आहे आपल्याला. स्क्वेअर रूट रियल नंबर्सचा माहिती आहे. स्क्वेअर रूट निगेटिव्ह रियल नंबर्स म्हणतो मी. रियल नंबर पण कोणता, निगेटिव्ह रियल नंबर. मायनस मध्ये जो रियल नंबर असतो त्याच्यासाठी स्पेशली वर्क आहे. दॅट इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी नंबर. ओके, आपल्याला अजून लर्न करायचं आहे कॉम्प्लेक्स म्हणजे काय. पण आपण हाफ ऑफ द पार्ट ऑफ द कशात आलेलं आहे, फक्त कॉम्प्लेक्स नंबरच्या हाफ पार्ट मध्ये आलेलं, दॅट इज इमॅजिनरी. इमॅजिनरी कशाला म्हणतात हे फक्त लर्न कर. इमॅजिनरी पार्ट कशाला म्हणतात. ओके, ऍक्च्युअल चॅप्टरचं नाव कॉम्प्लेक्स नंबर आहे, पण थोडा वेळ आहे त्याला, थोडा वेळ आहे. वी शुड हॅव टू बी कीप द पेशन्स. ओके, ज्यांच्याकडे टेक्स्टबुक असेल त्यांनी पेज नंबर 5 एक्सरसाइज 1.1 एक्सरसाइज सिंपल क्वेश्चन आहे तो सांगतोय फक्त. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी लिहून घ्या. सिम्प्लिफाय
ओके फर्स्ट त्याच्यामध्ये रूट ऑफ -16 प्लस 3 रूट -25 प्लस रूट ऑफ -36 प्लस मायनस रूट ऑफ -625 असा क्वेश्चन आहे तुम्हाला. असा क्वेश्चन आहे. कोण सांगता याचा आन्सर किती आहे? हु सेज व्हॉट शुड बी युअर आन्सर? काय केलेलं आहे? रूट मध्ये निगेटिव्ह आलाय. काय करायचं असतं? रूट मध्ये निगेटिव्ह आलेला आहे. परत एकदा सांगतो. रूट ऑफ -16 रूट ऑफ -16 आहे. कसं लिहायचं आहे? रूट ऑफ 16 -1 रूट 16 रूट ऑफ -1 16 चा रूट फक्त 4 लिहा आता, प्लस मायनस नंतर करा. रूट ऑफ -1 इज आयोटा. करता येईल प्रत्येक तसं? करता येईल का? या पद्धतीनं तुम्हाला फॉर्म करता येईल का? रूट ऑफ -16 सेपरेट -1 सेपरेट. रूट ऑफ 16 ची व्हॅल्यू फक्त 4 लिहा, प्लस मायनस लिहू नका. रूट ऑफ -1 इज द आयोटा. ओके, तसं प्रत्येकाचं करायचं आणि आन्सर सांगायचं तुम्हाला. प्रत्येकाचं करून ऍड करायचं, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्ट करायचं. दिस इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी. अजून मी कॉम्प्लेक्स नंबर शिकवलेला नाही. काय लर्न करतोय आपण? फक्त कॉम्प्लेक्स नंबर मधला हा पार्ट आहे तो पार्ट लर्न करायचा. ओके, सांगा या ठिकाणी काय असेल? इथं 16 वेगळा करा, -1 वेगळा, हा 3 ऍज इट इज. इथं वेगळा करा 25 -1, हा वेगळा करा 36 -1, परत मायनस, त्याला वेगळं करा 625 -1. ओके, सो रूट 16 सेपरेट, रूट ऑफ -1 प्लस 3 इंटू रूट ऑफ 25 करा सर, आणि रूट ऑफ -1 वेगळा करा, प्लस रूट 36 वेगळा करा, रूट ऑफ -1 सेपरेट, मायनस 625 रूट वेगळा करा, रूट ऑफ -1 वेगळा. प्रत्येक टर्म मध्ये रूट ऑफ -1 आला. करेक्ट? प्रत्येक टर्म मध्ये रूट ऑफ -1 आला, तो बाहेर घ्या. इथं आलेला आहे, सेकंड टर्म मध्ये आलेला आहे, थर्ड टर्म मध्ये आलेला आहे, फोर्थ टर्म मध्ये आलेला आहे. रूट ऑफ -1 लाइज इन ईच अँड एव्हरी टर्म. प्रत्येक टर्म मध्ये आलेला आहे. रूट ऑफ -1 बाहेर काढा. घेतलं का? सांगा. रूट 16 रूट प्लस इथं विसरू नका 3 रूट 25 5 प्लस रूट 36 6 मायनस 625 किती झाला? 25. रूट ऑफ -1 किती रे? रूट ऑफ -1 आयोटा. नाव द व्हॅल्यूज 4 प्लस 3 into 5 15. 10वी पास आहेत करे सर? नाही सर, एक्झामच नाही झाली सर. 10वी पास आहेत का? माहित नाही सर. एक्झाम झाल्यास कळेल सर आम्हाला. तर सध्या कन्सिडर करा आम्हाला आणि चाला सर. ओके, 6 plus 4 10 plus 15 25. All things will be cancelled. I into 0 is 0. Something into 0 into something is always 0. तसं 0 into I is 0. 0 into I is 0. क्वेश्चन समजलं का? क्वेश्चन समझे क्या? Each and everyone understood the question? सर ते कॉम्प्लेक्स नंबर, यस कॉम्प्लेक्स नंबर उद्याच्या लेक्चर्स मध्ये. जस्ट तुम्हाला एक अजून एक क्वेश्चन देतो, ट्राय करा घरी. वन मोर क्वेश्चन फ्रॉम द टेक्स्ट बुक. One more question from the textbook homework. One more question from the textbook homework. लिहून ठेवा. 4 into root of -4. 4 into root of -4 plus 5 into root of -9. 5 into root of -9 minus 3 into root of -16. Root of -16. करणार ना? सांगा आन्सर किती मग. करा पटकन आणि सांगा आन्सर. We will see in tomorrow's lecture what is mean by complex number. Tomorrow we will see. So don't miss the lecture. उद्याचं लेक्चर मिस करू नका. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असेल
What is mean by complex number? कॉम्प्लेक्स नंबरची सपोर्टिंग पार्ट फक्त आपण लर्न करत होतो. त्याच्याशी रिलेटेड हे जस्ट क्वेश्चन्स आले होते जे की तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये फॉलो होतात हे, त्यामुळे इथं घेतलेलं लगेच ते. ओके, सो ऍक्च्युअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर वी विल सी इन टुमॉरोज लेक्चर. यस, किती आलं आन्सर? किती आन्सर आलं याचं? ओके, ट्राय करा. यस, करेक्ट. सुयश करेक्ट. श्रावण यस करेक्ट. Divya, yes, correct. So thank you for your patience, and definitely we will work tomorrow on the complex number. Definitely, what is mean by complex number, what this number and its operations. That's an operation आपल्याला करायचं. Okay, thank you. Bye bye. Yes, 11I is the answer.